व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सिल्क साडी आहे, इतका सुंदर ब्लाऊज आहे, शायनिंग तुम्हाला दिसत असेल। ही साडीही मी दाखवते। हे ब्लाउजेस माझ्याकडे शिवायला आलेले आहेत। 4 टक्सवाला आहे, सिंपल राऊंड गळा मागे आणि पुढे आणि कोपऱ्यापर्यंतचे हात आहेत। तर ह्याची साडी आधी मी इथे सेट करते, मग त्यानंतर मी तुम्हाला ही साडी दाखवते। ही साडी ओव्हरऑल अशी प्युअर सिल्क आहे आणि ही साडी आहे अम्माची। माझ्याकडे नेहमी शिवायला असतात त्यांच्या ब्लाउजेस। इकडे आल्यानंतर मध्ये गॅप झाला होता, तर मी जेव्हा गेले होते तर तेव्हा अम्माने हे सगळे ब्लाउजेस दिलेत। नाही म्हटलं तरी मला वाटतं 7-8 ब्लाउजेस दिलेत। खूप जेव्हापासून मी शिलाईला सुरुवात केली, जेव्हापासून ओळखते तेव्हापासूनचे अम्माचे माझ्याकडे ब्लाउज आहेत। म्हणजे एक आईचं जसं नातं असतं ना, तसं माझं अम्मासोबत नातं आहे। खूप जीव लावते, खूप प्रेम करते ती, म्हणजे खूप अशी काळजी करते नेहमी। तर इथे आल्यानंतर थोडासा गॅप पडला होता, तर मी मध्ये जाऊन आले तेव्हा हे दिले होते। इतक्या सुंदर साड्या असतात त्यांच्या, खूप सुंदर असतात। हे बघा किती लुक छान दिसायला लागले। ह्या साडीला काहीतरी नाव आहे, जवळून दाखवते मी तुम्हाला। प्युअर सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे, पातळ असं असतं ना, प्युअर सिल्क आहे। ही साडी महागातली आहे। आरामात ह्या साडीची किंमत आय थिंक 10च्या घरात असणार, कारण प्युअर सिल्क साडी आहे आणि मद्रासकडची ही साडी आहे। तर दुसरेही आहेत ब्लाउजेस, मी दाखवते। हे बघा किती लुक छान यायला लागला ह्याचा। तुम्ही पूर्ण व्यवस्थित पाहून घेतले, खूप सुंदर दिसते। ही एक आहे, ही डमीला असं सेट करूनच दाखवणार आहे। बाकीच्या साडी त्यांचे ब्लाउजेस दाखवते। त्यांचे स्टँड कॉलर वेगळ्याचे असायचे, आता ते नाही शिवलं एवढ्यात। तर त्या बोलले की तू इकडं तू जेव्हा रूम चेंज केलंस त्यानंतर मला जमलंच नाही तुला द्यायला, त्यामुळे ते आता राऊंड गळ्याचे शिवते। तर म्हणले एखादं व्ही मी शिवून देते, तुम्हाला कधीतरी दाखवते। हे असं आहे, सिंपल राऊंड गळा आहे, पुढून पण राऊंड गळा, 4 टक्स आहे आणि छोटेसे हात आहेत। ते एक सोबतच नेहमी 5-6 ब्लाउजेस माझ्याकडे नेहमी द्यायचे आहे कमीत कमी। हा एक झाला, आता किती दिले ते दाखवते। हा दुसरा, जे साधे ब्लाउजेस सुद्धा शिवते मी, जे नेहमीचे असतात माझ्याकडे, किंवा नवीनही कोणी आलं तर। म्हणजे कुठलीही शिलाईचं काम आलं की मी नाही म्हणत नाही, कुठलंही राहू दे। इव्हन शिलाई मारायचं, साधं गाऊनला शिलाई मारायचं असेल, ड्रेसला फिटिंग करायचं असेल, तेही कामं करावं लागतात, कारण ते सगळे कामं केलं तरच तुम्हाला दुसरेही कामं मिळतात। म्हणजे आधीपासून तुम्ही करताना अचानक तुमचं कामाचा लोड वाढला आणि तुम्ही नंतर नाही बोलले तर ते बरोबर वाटत नाही, नाराज होतात जे आपल्याकडे नेहमी शिवतात। हा एक आहे येलो कलरचा आणि हा पीच कलरमध्ये आहे, पिस्ता थोडासा। आणि त्याच्यानंतर हा आबोलीमध्ये येतो। हे सगळे 4 टक्स आणि शॉर्ट हाताचे आहेत। राऊंड गळा, पायपिंग काहीच नाही आहे ह्याला, जास्त डिझाईन म्हणजे डिझाईन करतच नाही। फक्त हे 2-3 जे आहेत ते लांब गळ्याचे, म्हणजे हे हात लांब असलेले, गळा शॉर्टच आहे तसा पण। आणि हा तुम्ही पाहिला, हा आहे। उशीर झालाय, झोपाची वेळ झाली, गडबड चालू आहे, म्हणजे हे आधी दाखवून देते, कारण उद्या द्यायचे। मी स्वतः द्यायला जाणार आहे आम्हाला, कारण खूप दिवस झाले ब्लाउजेस शिवून, पण नेऊन द्यायचं जमतच नाही। हा खाकी कलरमध्ये आहे। हा एक, किती दिलेत मला हे अंदाज नाही आहे, आता सगळे मोजा लागले मी तुम्हाला दाखवताना। तर हा तिसरा, हे चौथा, त्यानंतर हा 5वा। हा एक साधा व्ही गळा शिवलाय मी, म्हणजे तसा स्टँड नाही, लांब कॉलर हाताचं शिवलाय। मी त्यांना बोललेली स्टँड कॉलरवाला शिवायचं होतं, पण तेवढा तो कपडा नव्हता, म्हणले एक व्ही शिवूया, त्यानंतर पुढल्या वेळेस स्टँड कॉलरचा शिवता येईल। तर हा असा बंद गळा आहे आणि व्ही आहे ओव्हरऑल हा ह्याचा, आणि कोपऱ्यापर्यंत हात आहे। व्ही म्हणजे समोरून गळा हा व्ही आहे। मी तुम्हाला दाखवते ह्याचा गळा। असा व्ही आहे, ह्याला सगळ्यांना इस्त्री करायचं आहे। तर एक हा मापाचा आहे, मी शिवलेलाच आहे। हा पण मापाचा आहे, हा पण मी शिवलेला आहे। हे दोन्ही काही दाखवत नाही, कारण हे जुने आहेत। तर आता 1, 2, 3, 4, 5 हे साधे 5 आहेत। साडीवरचे 3 आहेत, 2 शिवलेत, एकाचा अस्तर व्यवस्थित मॅचिंग नाही आहे म्हणून मी शिवत नाही आहे, तो नंतर शिवून देणार आहे। तर नेहमी जेव्हा तुम्ही एखाद्यांचे ब्लाउजेस शिवता आणि त्यांना फिटिंगला खूप छान बसतं,
तर ते कुठंही तुम्ही गेले आणि काही हे झालं तर ते तुमच्याकडेच देतात, कारण एक फिटिंगचा एक हात बसलेला असतो, वेगळी असते शिवण्याची पद्धत. सगळे कटिंग करणारे शिवणारे टेलर सगळे एकाच मापाने शिवत असतात, एकच थिरी असते, पण तरी शिवताना टक्स घेणं किंवा शिलाई किंवा तुम्ही माया किती म्हणजे जागा किती त्याच्या कपड्यामध्ये असतं किंवा तुम्ही फिटिंगला किती हे करता, क्रॉस घेता, कसं घेता, त्याच्यावरून फिटिंगमध्ये खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. मीच आता आणि कपड्यावरती खूप फरक पडतो. आता हे दोन्ही मी शिवले तर हा फिटिंगला एखाद्या वेळेस वेगळा बसेल, हा फिटिंगला एखाद्या वेळेस वेगळा बसेल. अगर कपडा वेगळा असेल तर हे सांगते, कॉटन असेल 2x2 असेल, कसंही तुम्ही हे केलं तर ते फिटिंग खूप छान बसते. आणि तेच पॉलिस्टर असेल, सिल्क असेल, चायना सिल्क असेल, ते थोडं तरी ब्लाऊजला घुडी पडतात, हे मी तुम्हाला क्लिअर करते. खूप स्टँडर्ड आणि खूप त्यात मुरलेले असतात, त्यांच्याकडून मला वाटतं ते ब्लाऊज एकदम परफेक्ट होत असतील. पण नॉर्मल जे टेलर असतात नेहमी शिवणारे, त्यांच्याकडून ह्या कपड्यावरती डिपेंड आहे ती फिटिंग चेंज होते. तर मी तुम्हाला हा पिंक वाल्याचा जवळून मी तुम्हाला दाखवते, नंतर डम्मीला घालते. हा इतका सुंदर आहे, ह्याला हे बघा, असं वर्क आहे आणि इतका कपडा सिल्क आणि प्युअर सिल्क, आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा बुट्ट्या आहेत. हे ओव्हरऑल साडी इतकी छान आहे, बेबी पिंक, इतकं सुंदर दिसते. कुणालाही आवडेल असा हा कलर आणि असा ह्याच्यावरती काम आहे. हे काम तुम्ही पाहू शकता. आणि मला वाटतं हा पूर्ण हँडवर्क आहे. हे जे मधलं सगळं आहे ना हँडवर्क आहे. हे जरीचं जे आहे ते मशीन वर्क असेल, पण बाकी सगळं हँडवर्क आहे. हे असं आहे. आणि ह्याची साडी दाखवते मी तुम्हाला. तिथं डम्मीला तर दाखवणारच आहे, पण मी अशीच तुम्हाला दाखवते. इतका सुंदर ह्याचा लुक आहे. मी आम्हाला बोललेच त्या दिवशी की बहुत सुंदर आहे. हिंदी बोलते ते. हे बघा, हे पदर आणि इतका हा सॉफ्ट प्युअर सिल्क आहे. मी असंच तुम्हाला एक स्लीव हे करते. आम्हाचं आहे, चालतं आहे, दाखवायला काही असं हे नाही आहे. बघा, आता ह्या ब्लाऊजमुळे ह्याचं हे कळत नाही. मग खूप बारीक आहे, खूप बारीक आहे ती. तर हे इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर आहे हा. खरंच सांगते, ॲक्च्युली साड्या सगळ्या छानच असतात, पण हा वेगळाच आहे. का मला हात लावायला सुद्धा भीती वाटते. त्याचं काम जे आहे तुमच्या लक्षात येईल. हातावरचं म्हणल्यावरती हे मागे असे गाठी मारून सगळं हातावर केलेले खूप छान. बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. जे मी सगळेच कामं करते शिलाईचे, म्हणजे इवन छोट्यांचे लंगोट कुंची धरून लास्ट ह्याच्यापर्यंतचे. आणि हेही सांगते तुम्हाला, जेव्हा हे होतं कोणाचं जरी डेथ होतं त्यावेळेस बऱ्याच जणांना ते अंगुल्यासारखे वरचे कपडे लागतात, ते सुद्धा मी शिवून देते. म्हणजे मी कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. हा विषय निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगितले. चला हा बॅक कॅमेराने बघून घेऊया. खूप सुंदर आहे. आत्ताही तुम्हाला मी साडी वेअर केले, डम्मीला तुम्हाला दाखवते. इतका सुंदर दिसतो. ऑफ व्हाईट कलर असल्यामुळे मला सगळा गोंधळ व्हायला लागला आहे. तर आता कलर सगळ्यात आधी चेंज करून घ्यावं लागले, कारण कलर हा उठून दिसत नाही. त्याच्यामुळे इतका सुंदर ह्या साडीचा लुक येणार आहे, खूप सुंदर दिसणार आहे. ही साडी कितीची मी नक्की विचारून तुम्हाला सांगते. आणि ही साडीसुद्धा महाग आहे. आणि तुम्ही पाहू शकता, जवळून दाखवते. प्युअर सिल्क हा कपडा आहे आणि हे हँडलूम आहे साडीसुद्धा. आणि हाताने जे हँडवर्क केले त्यामुळे खूप सुंदर लुक येतो. ब्लाऊजला खूप सुंदर भरलं आहे. आणि ह्याला हे तुम्ही जाळी पाहू शकता. हे जी साखळी आहे ती हाताने केलेली आहे, पूर्ण मशीन वर्क बिलकुल नाही आहे. त्यामुळे ह्या साडीची किंमत जास्तच असणार आहे. तर ओव्हरऑल सगळ्या दोन्ही साड्यावरचे ब्लाउजेस बाकी सगळे मी दाखवले. तर सगळे ब्लाउजेस, साधे ब्लाउजेस, साडीवरचे ब्लाउजेस सगळे दाखवून झाले. आता हे काढते आणि घडी करते. तर साधे हे ब्लाउजेस मी शिवते. तुमचे साधे ब्लाउजेस असलं तुम्ही कुरिअर केलं तरी मी शिवून देईन तुम्हाला. 4 टक्स, 1 टक्स, 3 टक्स, परत कटोरी, डबल कटोरी, प्रिन्स कट, प्रिन्समध्ये परत डबल प्रिन्स कट आहे, योगपट्टीचे, असे सगळ्या प्रकारचे बॅग कुठलेही डिझाईनचे असतील तर मी सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस शिवून तुम्हाला कुरिअर करू शकते. आणि आमच्याकडून अगर कपडा खणाचा, पैठणीचा असेल किंवा दुसरा अदर कॉटनचे असतील ते सुद्धा नेहमी ऑर्डर असतात. इतके जास्त नसतात पण असतात ऑर्डर नेहमी, एक दोन तरी
तर ते सुद्धा काम चालू असतं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला साधे ब्लाउजेस कसे वाटले ते सुद्धा सांगा, आणि काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर ते सजेशन देऊ शकता. तर श्रावण महिना आहे, श्रावण महिना म्हणजे सणवार आले. आता सण चालू झाले की कंटिन्यू कपडे, साड्यांचे ड्रेसेस हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असते. तर तुम्हालाही काही असे वेगळे शिवून घ्यायचे असतील तर नक्की माझ्याकडे कोरिअर करू शकता. तुम्हाला शिवून आम्ही घरपोच सगळे तुमचं मटेरियल घरपोच भेटेल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.